महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण पवार कुटुंब आणि देशात दुःखाचे डोंगर कोसळले आहे। दरम्यान अजित पवार यांच्या अपघाताविषयी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे। बुधवारी सकाळी अजित पवार मुंबईहून बारामतीला जात असताना बारामती विमानतळाजवळ त्यांचं विमान कोसळलं। अजितदादा सोबतच विमानांचे दोन्ही पायलट, केबिन क्रू आणि सुरक्षा रक्षक म्हणून असलेले पोलीस असा एकूण 5 जणांचा मृत्यू झाला। दरम्यान अजित पवारांच्या विमानाचे कॅप्टन सुमित कपूर यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे। ड्युटीवर असताना मद्यसेवन केल्यामुळे कॅप्टन सुमित कपूर हे 2दा सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते। कॅप्टन सुमित कपूर यांच्या विरोधात ड्युटीवर असताना मद्यसेवन केल्याची 2 गंभीर प्रकरणे समोर आली आहेत। पहिली घटना ही 2010 सालातील असून त्यावेळी ते ड्युटीवर असताना मद्यसेवन केलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले होते। या घटनेनंतर संबंधित विमानसेवेने सुमित कपूर यांना कामावरून काढून टाकलं होतं। यानंतर 2017 साली पुन्हा एकदा सुमित कपूर ड्युटीवर असताना पॉझिटिव्ह आढळले। मद्यप्राशन केल्याचं दुसऱ्यांदा आढळल्यानंतर सक्षम प्राधिकरणाने त्यांना 3 वर्षांसाठी निलंबित केलं। अखेरीस त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं। यानंतर काही काळ त्यांनी फ्रीलान्स पद्धतीने काम केलं। गेल्या 5 वर्षापासून सुमित कपूर हे VSR व्हेंचर्स या कंपनीमध्ये कार्यरत होते। अशा पायलटला नोकरीत पुन्हा परत घेणे हे अजित पवार यांच्या जीवावर बेतले। दरम्यान अजित पवार यांचा खरंच अपघात झाला की घातपात घडून आणला, यावर आता दोन्ही बाजूने चर्चा होत आहे।